थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ठरलाय। गुंतवणूक मिळवण्यामध्ये स्पर्धेत असणाऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र बराच पुढे आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ही माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते डिसेंबर मध्ये 1,112 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तर गुजरात, कर्नाटक, दिल्ली या 3 राज्यांमध्ये 1,09,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं कळतंय। माननीय सभापती महोदया, खरं म्हणजे मी उत्तर सुरू करायच्या आधी एक चांगली बातमी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने एफडीआय मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे। एप्रिल ते डिसेंबर 23 चा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,112 म्हणजे 1 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे। आणि हे महत्त्वाचं याकरता आहे की त्याच कालावधीमध्ये ज्यांच्याशी आपण स्पर्धा असं म्हणतो, कर्नाटक 30,219, गुजरात 48,410, दिल्ली 31,361 या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा विचार केला तर 1,09,000 कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची 1 लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे। त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। तर याच थेट परदेशी गुंतवणुकी संदर्भातले आणखी काही तपशील आपण जाणून घेऊयात। कुठल्या राज्यात नेमकी किती गुंतवणूक झाली आहे बघूया। महाराष्ट्रात 1,112 कोटींची गुंतवणूक झालेली आहे। कर्नाटकमध्ये 30,219 कोटींची गुंतवणूक झाली आहे। गुजरातमध्ये 48,410 कोटींची गुंतवणूक झालेली आहे। दिल्लीमध्ये 31,361 कोटींची परदेशी गुंतवणूक झाली।